नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मान्सूनचे आगमन होताच कोकणात शेती कामाला सुरुवात. पावसाळ्यात माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मान्सूनमध्ये सामान्यांना कांदा रडवणार का? कांद्याचे भाव 50 वर जाण्याची शक्यता. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने 8 जून ते 15 ऑक्टोबर दरम्यान नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत. पावसाळ्यात अनेक पर्यटक मान्सूनचा आनंद लुटण्यासाठी माथेरानला भेट देतात. त्यामुळे पर्यटकांनी शटल फेऱ्यांचे वेळापत्रक पाहून प्रवास करावा. अमन लॉज ते माथेरान दरम्यान सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज 6 शटल फेऱ्या धावतात. शनिवारी व रविवारी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने 2 वाढीव फेऱ्यांसह एकूण 8 फेऱ्या चालवण्यात येतात. 3 द्वितीय श्रेणीचे डबे, 1 प्रथम श्रेणी डबा आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन अशा एकूण 6 डब्यांची मिनी ट्रेन पावसाळ्यात धावती राहणार आहे. वाशीतील घाऊक एपीएमसी मार्केट आणि किरकोळ बाजारात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर दुप्पट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पुढील आठवड्यानंतर शहरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाचे प्रमाण आणि त्याचा वाहतुकीवर होणारा परिणाम यावर किमती वाढतील किंवा कमी होतील हे अवलंबून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मे महिन्यात घाऊक बाजारात 10 ते 15 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपये किलोने विकला जात आहे. दरम्यान किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे 36 ते 40 रुपयापर्यंत गेले आहेत. त्यामुळे मान्सूनमध्ये सामान्यांना कांदा रडवणार का असा अंदाज करण्यात येत आहे. स्वराज्यातील आरमारचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या अलिबाग शहरातील समाधीस्थळाच्या सुशोभीकरणाचे काम अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. मात्र या कामाबाबत पुरातत्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे मागील 2.5 महिन्यापासून हे काम थांबवण्यात आले आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेतून 2 कोटी सुशोभीकरण कामासाठी मंजूर झाले आहेत. मात्र अजून 3 कोटी निधीची गरज असून एकूण 5 कोटी एवढा खर्च होणार आहे. समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दीपमाळांची उभारणी करणे, कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे तयार करणे इत्यादी बांधकामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. चिपळूण आपत्ती व्यवस्थापन कक्षांतर्गत शहरातील गोवळकोट धक्का येथे वशिष्ठी नदीमध्ये पोलिसांनी मॉक ड्रिल तपासणी केली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती काळात मदत कार्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची खात्री या उपक्रमातून करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सर्व सहकारी तसेच महिला पोलिसांनी हा उपक्रम राबवला. पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला माथेरानचा शॉर्लट तलाव गाळाने भरला असून 2014 नंतर या तलावातील गाळ काढला नाही. त्यामुळे तलावातील गाळ लवकरात लवकर काढण्यात यावा, अन्यथा 21 जूनपासून उपोषण करण्यात येईल असा इशारा माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगर परिषद यांना दिला आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्की स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.